हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शिकागोचा डे 2. तर बघू आता आज आम्ही काय काय बघतोय, काय काय एक्सप्लोअर करतोय. आता आम्ही कॅब बुक केली आहे आणि कॅब 12 मिनिटात येईल. आज आम्ही कार नाही नेणार, कॅबनं जाणार आहे आम्ही. काल आम्हाला का पार्किंगला खूप प्रॉब्लेम आलेला आणि खूप वेळ आमचा वाया गेला. हां, ते शोधण्यातच वेळ जातो आणि तिकीट पण बुक केलेलं असतं, सगळं टायमिंग मॅच करायला हे होतं. म्हणून आता आम्ही कॅब घेऊन म्हणजे कॅब बुक केली, कार नेणार नाही आहे. तर चला जाऊया. आलो इथून. स्कायडेक दिसलं नाही तिथं. हां आपल्याला खाली जायचं. हां, अजून वर जायला लागेल. अच्छा ठीक आहे. हे वर जायचं एवढ्या. ठीक आहे चला. पण ह्याला केलं आणि तुमचं काय वाजलं, परफ्यूम वाजला नेहमीप्रमाणे चेकिंग ह्याच्यात चेकिंग करताना. प्रमाणे हो, कारण ह्याच्या आधी पण एकदा वाजला ह्याचा कुणाचा? तुमचा केरळ. तुझा वाजला होता. माझा नाही, तुमचा वाजलेला केरळला गेल्यावर, केरळच्या एअरपोर्टवर, फोटो काढू. बेंगलोरच्या एअरपोर्टवर. गरम समोसे, गरम समोसे, गरम समोसे, गरम समोसे. मॅडम काय पाहिजे तुम्हाला? मॅडम समोसा, भेळपुरी, पापडी चाट, चिवडा. मॅडम फुटाणे, चांगदाणे. नको भैया आम्हाला ते. मॅडम चाय, कॉफी. मॅडम ब्रेड. मॅडम काय तर घ्या. हो मॅडम थांबा. हो मॅडम. Welcome to Skydeck. 103 ना, 103 मजलीची बिल्डिंग आहे आणि त्याच्या वर आलोय आम्ही आता. हे आहे पूर्ण शिकागो. शिकागोला स्कायडेक उभारलेला अक्षरशः ढगात उभारल्यासारखा अनुभव येतो आणि वरून इतकं उंच आहे हे. मोठ्या मोठ्या 200-200 मजली इमारती एकदम छोट्या छोट्या वाटत आहेत आणि गाड्या तर अक्षरशः असं खेळण्यातल्या गाड्या पडल्यासारख्या वाटतात. आणि त्या काचेच्या बॉक्समध्ये गेलो. काय वाटलं तुला? काचेवरच उभारलं होतं आपण. इथं फक्त असं बाहेरून बघायचं, तिथं खाली पण काच होती आणि तिथं वेळ खूप कमी होता, 90 सेकंदच होते. त्यामुळे आम्ही एकदा दोनदा तीनदा गेलो. जेव्हा आम्हाला मनासारखे फोटो भेटले तेव्हा आम्ही त्यातून वापस आलो. कसं वाटतं तुला इथं आलं? भारी. राहायचं का तुला इथंच? मी फ्लाईट मधून बघितलेलं येताना शिकागो, इतकं ते वरून सुंदर वाटत होतं आणि प्रत्यक्षात इथं आल्यावर अजून सुंदर आहे ते बघायला. मला एवढं वर जाऊन आपण आलो. एकदम असं जर तळावर आल्यासारखं वाटतंय मला. मला खाली देऊ वाटत नव्हतं, इतकं उंच भारी वाटत होतं. भारी होतं ते. चला. आता आमचं जस्ट स्कायटेक बघून झालंय. आता आम्ही एका म्युझियमला चाललोय, म्युझियम ऑफ इल्युजन. आणि ते इथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे, त्यामुळे आम्ही पूर्ण चालत चाललोय आणि रस्त्यावर फोटो काढतोय. मागणं करा ना, मागणं जावात, मागणं जावात. सेवा करायला ते डोळ्याला बघताना काळेच डॉट दिसतात. ते ह्याला काय करायचंय? आत्मा आणि अंतरात्मा एकमेकांशी गप्पा मारतायत ते बघा. मी दिसते पण ते ऍक्च्युली बॉक्स आहे. आपण आता नॉर्थ ॲव्हेन्यू बीचला आलोय आणि इथं खूपच थंडी आहे. मी जर्किंग घालून आले बाबा. मी जर्किंग घातले. आम्ही दुपारी तिथं हे बघितलं. काय बघितलं आपण दुपारचं? ते नावच लक्षात राहत नाही माझं. काय बघितलं आपण दुपारी? ते स्कायडेक. हां, स्कायडेक बघितलं. नंतर आम्ही जेवण केलं आणि घरी गेलो.
4:30 वाजता आवरलं, फ्रेश झालं आणि आता नंतर आम्ही बीच बघायला. खूप सुंदर बीच आहे रे बाबा. हा, खूप दिवसातून समुद्र बघितला. मी जर्किंग घालून आले, बरं झालं. भयंकर गार वारं सुटलंय. शिकागोचा नॉर्थ अव्हेन्यू बीच खरंच खूप सुंदर आहे. एका साईडला शिकागोमध्ये खूप गर्दी, गोंधळ, कालवा आहे आणि त्याच शिकागोमध्ये एका साईडला असं शांत वाहणारा बीच आहे. आता मला खरंच खूप शांत वाटतं. आम्ही तर स्वच्छ आहे आणि खूपच असं शांत वातावरण आहे. आम्ही तर खरंच खूप चांगला टाईम स्पेंड केला. आम्ही शांत बसलो, या समुद्र किनाऱ्यावर चाललो जरा आणि आता आम्ही निघतोय. आता आम्ही नेव्ही पियरला जाणार आहे. तिथं खूप मोठा पाळणा आहे आणि ती शिकागोची ओळख आहे. तिथं सगळ्यांचे फोटो असतात, तर आम्ही तिथं जाणार आहे. तिथं आम्ही पाण्यात पण बसणार आहे आणि फोटो पण काढणार आहे. त्यामुळे असं सूर्य मावळतोय आणि त्याचप्रमाणे आम्ही पण तिथून इथला बीचचा निरोप घेतोय आणि परत इथं कधी येईल का नाही माहीत नाही आम्हाला, पण खरंच खूप सुंदर बीच. आधी तू नंबर लावूया. तुम्ही जाऊ शकतो. आकाश पाळण्यात बसायला जाणार आहे आणि तो खूप उंच आहे. गेल्या वेळेस बसल्यावर त्याच्यापेक्षा डबल टिबल पटीनं तो उंच आहे, पण एकदम सावकाश फिरतोय आणि पूर्ण त्याला असं सिक्युअर आहे तो, म्हणजे असं पूर्ण चारी बाजूनं पॅक आहे, असं कुठं ओपन नाही आहे. त्यामुळे काय घरचा ओरडा पण खाणार आहे बसल्यानंतर. दाखव ना उंची केवढी त्याची, दाखव. उंची इथून नाही दिसणार पण ठीक आहे, मी दाखवते थांब. सिक्युअर आहे असं, खूप ओरडा खाणार आहे. पूर्ण पॅक केलेलं आहे आणि एकदम असा हळू आहे. क्रूजचं जे तिकीट आहे ना त्यामध्ये मी घोड्याचा डान्स ठेवणार होते, म्हणजे मला घोड्यावर बसून घोडा नाचवणार होते आणि त्याला मी नाही म्हणलं होतं, तर त्याचा बदला घेण्यासाठी दाखवू दे नीट. असल्या खोट्या घोड्यावर बसून मला गोल फिरवले आणि मला बसायचं नव्हतं त्याच्यामध्ये, तर जबरदस्ती मला त्याच्यामध्ये बसवले आणि त्यांना. पण ते असं हॉरेबल काहीच नव्हतं त्याच्यात, ते सावकाश फिरत होतं. 1 मिनिट मी तुम्हाला दाखक्षा, तर ते नॉर्मलच होतं. हे किती डेंजर आहे, ह्याच्यात सुद्धा लोक बसले आणि ह्याच्यात मला पण बसायचंय, हे नाही म्हणता येत. ह्याच्यापेक्षा तर ते हे होतं म्हणजे लग्नातला बदला काढलास की त्या घोड्यावर मी नको म्हणलं नाचायला म्हणून तू याच्यावर मला गोल गोल फिरवलं. असं काय नाही, फक्त ते गोल फिरत होते, तो नाचत थोडी होता. पण त्यापेक्षा भयानक होत. भयानक नव्हतं ते, नॉर्मल. मी पण ह्याच्यात बसले होते. हे दिसायला जरी भयंकर दिसत असलं तरी ते ॲक्च्युअलमध्ये इतकं भयंकर नाही आहे, फक्त ते गोल गोल फिरतंय. आणि मला हे म्हटले होते की तू बसू नकोस त्याच्यात, ते बघून चक्कर आल्यासारखं होतंय. आणि ते स्वतः पण बसले नाहीत. मी म्हटलं नाही की मला एक्सप्लोअर करायचं आहे की काय आहे नक्की, म्हणजे कसं वाटतं बसल्यावर, त्यासाठी मी बसले होते त्याच्यात. पण मजा आली, इतकं काही भयंकर नाही आहे ते, फक्त बाकीचे लोकच ओरडाओरड करत होती. भीती वाटण्यासारखं काहीच नाही आहे, ते दिसायला डेंजर दिसतंय फक्त. तर अशा प्रकारे असा गेला आमचा शिकागोचा डे 2. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.